हॅलो फ्रेंड्स, आज आपण पौष्टिक थालीपीठ बघणार आहोत नाश्त्यासाठी। त्यासाठी कोबी घेतला आहे, अर्धी वाटी कोबी घेतला आहे किसून। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दुधी अर्धी वाटी किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बीट घातलेलं आहे, ते सुद्धा किसलेला बीट आहे, अर्धी वाटी घालायचं आहे। त्यानंतर ओट्स घातले आहेत, अर्धी वाटी कच्चे ओट्स आहेत। रवा अर्धी वाटी घालून घेतलेला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेतला आहे। त्यानंतर चवीपुरती मीठ घालायचं आहे। हे थोडं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण थालीपीठाची भाजणी घातली आहे। अगदी थोडं पाणी घालून हे आपल्याला छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळे अगदी थोडं पाणी घालून आपण हे घट्टसर मळून घेतलं आहे। त्यानंतर आपण तव्यावर किंवा फ्राईंग पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। असा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि थालीपीठ आपण थापून घेणार आहोत। तुम्ही प्लास्टिकवर किंवा रुमालावर थापून मग सुद्धा तव्यावर घालू शकता। सो अशा प्रकारे हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे तव्यावर मी छान असं पसरवून घेते आहे। थापून घेतलेलं आहे। त्यानंतर दोन्ही साइडनी तेल घालून आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत। ओट्स आणि रवा आहे, त्यामुळे छान हे खरपूस होतात, क्रिस्पी होतात। त्यानंतर पौष्टिक सुद्धा आहे, कारण सगळ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये। चटणीबरोबर मी सर्व केलं आहे। तुम्ही तीळसुद्धा घालू शकता। सो मी दुसऱ्या थालीपीठावर तीळ घातलेले आहेत, त्यामुळे तीळसुद्धा आपल्या पोटात जातील। सो असं हेल्दी पौष्टिक नाश्ता आपला रेडी आहे। खूप टेस्टी लागतं। भाज्यांमुळे, ओट्समुळे, रव्यामुळे वेगळी चव येते। लहान मुलांच्या डब्यात देताना तुम्ही छोटे छोटे थालीपीठसुद्धा थापून देऊ शकता।